शांतताई, आता रस वगैरे ना संपला. पन्हा बनवली होती आणि रसही बनवली होती. आता जेवणारेही जास्त झाले. थोडासा पातळ बनवली असती तर तोच रस पुरला असता म्हणा. पण पातळ मग कसा चांगला नाही वाटत नाही का? नाही जास्त पातळ रस पाहिजे नाही. आणि कसं मी जेवणच करून आले. मला भूक तर आहे नाही, पण आता तुम्ही जिद्द केल्यामुळे आता थोडासा खात आहो मी. चला ना ताई केल्या. नाश्ता करा, थोडासा नाश्ता करा. हा होते तरी काही रस पाहिजे असं आहे का? पापड दिले, कुरोडे दिले. हाच तर नाश्ता झाला आता. चल बापा, मी तर पाहुण्यांना बोलवायला आली ना, मीच पाहुणे बनवून इथं खात आहे मस्त. जमले का कुरोडे पापड? जमले? हो मस्त टेस्टी झाले आहेत. कधी बनवले ते कुरोडे? मी नाही बनवली, वहिनीनेच बनवून पाठवला आईजवळ. सांगितली होती वहिनीला बनवाल म्हणून. कसं लग्न बिग्नाचे कामं होते, मला काही वेळ मिळाली नाही. पाठवला वगैरे म्हणा. नाही तशी वहिनी ना चांगली आहे. स्वभावालाही चांगली आहे, कामधंद्याला पण चांगली आहे. आता बघितली बाबा, मस्त कामं करत होती लग्नामध्ये तर. हो ताई चांगली आहे वगैरे म्हणा. आता कमी जास्त तर होत राहतेच, पण आहे जमानाच्या मानानं बरी आहे वगैरे माझी वहिनी. अशी हेवा वगैरे काही करत नाही कामधंद्याचा. आपणच करून घेते समोर. आता घरच्याही बाकरा विकरा धुवू लागलं. मी म्हणलं राहू द्या, बाई वगैरे करीन ना, मग धुवून टाकीन म्हटली. तर नाही म्हणते, धुवून घेऊ म्हणते. आणि धुवून वगैरे लागली बापा, मग गेली गावी वाटल्यास. हो ना बापा, जे चांगला काम करेल तिच्या नाव येतेच ना. नाही तर मग एक राहतात. मग काका बनवले होते ते इंदुताई? वडे पुऱ्या केली होती, कढी बनवली होती, आणि भेंडीची भाजी, वरण, आणि शेवया, पापड, कुरवड्या, चिप्स. त्यात ती जेला करतातच म्हणा. जावयांना आवडते बापा रस शेवया, मस्त पोटभर खाल्ला. हो का? घ्या ना तुम्ही, घ्या ना. मलाच देऊन दिले एवढा प्लेट भरून. घ्या तुम्ही घ्या. नाही जेवण उशिराच झाला, पोट भरलं आहे माझ्या. स्वयंपाकालाच 12 वाजले. पूजा करायला 1 तास लागतेच. मग आधी माणसं जेवण केला, मग आम्ही नंतर केला. तर आमच्या जेवणाला वाजले बापा, जेवण होतपर्यंत 3 वाजले बरोबर. हो वाजतात म्हणा. अजून काय म्हणत होती माधुरी? आता तिला ननद वगैरे नाही आहे तर मस्त सोना बिना आणला असतील रिश्तेदारांना नाही का? हो झाला वगैरे, चांदीचाही झाला आणि सोनाही झाला. तोरड्या घेतल्या म्हणे मामीने, आणि कानातले दोघ्या मावशी मिळून केला म्हणे. कानातले झाले, तोरड्या झाल्या, आणि अजून हे बारीक मणी नाही का, ते मग बाकीचे रिश्तेदार आणतातच ना, अर्धा ग्रामचे असे झाले म्हणे. चांगले 4-5 ग्रामचे बारीक मणी झाले म्हणत होती. हो बरोबर आहे ना. आता मुली नाही तर मग मुलालाही आणतात. आता पोत वगैरे ओवीन म्हणत होती, तिला काही वेळ मिळाला नाही. आता आल्यानंतर होते की आपल्या घरी गेल्यावर होते तर का माहीत. थैला इकडे काम नाही आणलं भाजीपाल्याचं? आता गाडीला लटकवलो ना, राहू दे तिथंच. कुठं धरून फिरायचं. झाला ना भाजीपाला घेऊन. बकऱ्या बिकऱ्या खातील ना. इथं कुठं बकऱ्या आहेत? बकऱ्या बिकऱ्या काही कोणी खात नाही. आहे लटकवला आहे, चांगला लटकवला आहे, कोणी काही खात नाही. तू बघ, पटकन बघ मटका कसा घ्यायचा आहे, कोणता घ्यायचा आहे, तर पाय लवकर पाय. इथं तर वेगळेच आहेत बापा, आणि छोटे छोटे आहेत. थोडा मोठा पाहिजे, कसा मग प्यायलाही जमते ना पाणी तिथला. करशाचं पाणी मस्त थंड पाणी राहते. हे असे छोटे छोटे घेऊन का करू? विचार ना त्या दुकानवाल्या भाऊला विचार. थोडे करसे मोठे नाही आहेत का म्हणून विचार. अहो तर इथं दिसूनच नाही राहिले ना. मोठे करशे राहिले असते तर इकडे समोर ठेवला नसता का? हे नुसती माठाची दुकानच नाही आहे. थोडा माल ठेवलाय. काही कढई आहेत, काही तावे आहेत, पचरंगी सामान आहे इथं. चला नुसत्या माठाच्या दुकानात चला, तिथं 101 माठा मिळतात, करशे मिळतात मस्त. तर चल ना, तर आपणच इकडे आली. आता दूरून चांगले दिसले तर म्हणलं असतील इथं. चला बरं, ते दुकान दिसून राहिली, तिकडे जाऊन पाहू. एक शब्द विचारून तर बघ तू, मोठे करशे आहेत का म्हणून. हो बापा विचारते. आता त्या मॅडम कडे आहेत ना ते उभे, त्यांच्या होऊ द्या, मग विचारते. हा आई बोल. अरे कुठं आहात तुम्ही? इथं घराला ताला लावलाय ना. आल्या का तुम्ही? आलो नाही तर का? बापा आई, तुम्ही तर सायंकाळी निघीन म्हणत होते ना. माधुरी वगैरे गेल्या तर मग म्हणलं आता आम्ही निघून जातो, म्हणून आम्ही आलो बाबा. आई आम्ही बाजारला आलो आहोत. आता भाजीपाला वगैरे झाला घेऊन. आता तो करसा घेतो आणि येतो मग. असं बाजारला गेले नाही? करसा बिरसा घ्यायचा होता, तर मग रुक्मिणीला चल म्हटलं. मागे धरायला पाहिजे ना कोणीतरी. नाही गेले तर चांगला झाला. चाबी कुठे आहे? ते चाबी जिथं राहते तिथं पाहिली तर नाही मिळाली चाबी.
ठेवला की नाही, की सोबतच घेऊन गेला? नाही नाही आई, ठेवली आहे ना चाबी. रुक्मिणी, चाबी कुठं ठेवली तू? अहो, तुळशीचा झाड आहे ना, त्याच्या खाली दिवा ठेवायचा आहे नाही का, कोप, तिथं ठेवली आहे चाबी. दिवा उचलाल म्हणा, दिसते मग. आई. ऐकली मी. पाहते. ठीक आहे, ठेवते. या लवकर मग. हो हो, येतो आता. बस झाला, करसा घेतो आणि येतो मग आम्ही. आले का आई वगैरे? हो हो, आताच पोहोचल्या. चाबीसाठीच फोन केला होता. बघा, बरं झालं ना चाबी ठेवली तर. आणि तुम्ही नाही म्हणत होते येऊन नाही का लवकर? आई सायंकाळी येणार आहेत असे तसे. हो हो, आता आईनेच म्हटलं होतं ना की आम्ही 5 वाजे निघू म्हणून. म्हणलं तोपर्यंत तर आपण येऊन जातो. तू उभी काऊन आहे? पाय लवकर करसा बघ ना. चला, निघावं लागेल ना आता. हो, आता फोन आला म्हणून उभी होती बाबा इकडे. फोन आला म्हणून उभी होती म्हणते. ऐकायचं तर मोठा राहते. बोला ताई, बोला. काय पाहिजे? करसा पाहिजे भाऊ, करसा. बघा ना ताई, कोणता पाहिजे? 101 आहेत आमच्या दुकानामध्ये, बघा. हो, पाहते ना. अहो, काय म्हणता? हे कसे आहेत? याच्यातून बघू का एक? बघ ना तर बघ. बरोबर आहेत ना, चांगले आहेत, बघ. अरे दुकानवाले दादा, हे का भाव लावले? कोणता ताई, कोणता? हा, तुझ्या समोरच्याच. हे समोरचे का? हे समोरचे 150चे आहेत. 150ला एक. 150ला एक आहे का? करशे आहेत ना ताई. हे खास पूजेचे करशे आहेत, तर 150लाच एक आहे. पूजाही होते आणि मग मस्त थंड पाणी राहते, त्यासाठी पण जमते उन्हाळ्यामध्ये. हो, जमते वगैरे, पण महाग होते ना, जास्त किंमत लावली. बरोबर लावा ना. काय ताई, ठीक आहे, 10 रुपये कमी देऊन द्या. घेऊन जा 140ला. अहो, इकडे या. ते त्या दुकानामध्ये आहेत ते धनपाल भाऊ आहेत का? हो हो हो, सरपंच भाऊच्या साडाच आहे धनपाल. ते घेत असतील करशे. चला तिथूनच घेऊन. चल ना त्याच्या, कुठूनही घ्यायचेच आहेत. जी धनपाल भाऊ, नमस्ते. नमस्ते जिजाजी. बाजारला आले होते का? हो, बाजारला चालू होतो. तुम्ही? आम्ही बाजारला चालू. आता हे तीज आहे तर करसा घेऊन टाकू म्हटलं. तुम्ही कोणाच्या नावाचा करसा भरता? नाही जिजाजी, मी नाही भरत. माझे पप्पा भरतात ना आपल्या वडिलाच्या नावाचा करसा. मी नाही भरत बाबा. मी कसं भरीन? माझे वडील आता जिवंत आहेत. का तुम्ही विचारता? अरे नाही, मजाक केलो. मी करसा घ्यायला आले वाटते, नाही? हो, करसाच घ्यायसाठी आलो. काही का म्हणता मग? काही नाही भाऊ, लग्नाला आले, घरी आले नाही तुम्ही नाश्ता बिस्ता करायला? ताई, कुठं वेळ मिळते इकडे तिकडे जायला? आता त्या दिवशी थांबलो असतो तर आलो असतो. रात्री चालू ना मग आम्ही. मांडो झाडणीचं जेवण बिवण केलं आणि आलो मग रात्रीच आम्ही. येईन ना मग, नंतर येईन मग घराकडे. अरे कोणतं काय? माझी तर लक्षच नाही आहे भाऊ तुमच्याकडे. कधी आला तुम्ही? आता चालू वहिनी, आता चालू. बघा ना ताई, तुम्हाला घ्यायचा आहे का करसा? बघा, ते घेऊन राहिली रुक्मिणी आमची इथली. हो, घ्यायचं आहे ना. आणि काय म्हणता अजून? कितीला म्हणते वहिनी? करसा पाहिला का तुम्ही? हो, बघितले वगैरे ताई, पण बघा बरं तुम्ही. आता तुम्ही नेहमी घेता, मी आता पहिल्यांदाच घेत आहे बापा. आमच्या घरी आईच घेऊन आणतात. मला तेवढा काही समजत नाही. कोणते निवडले होते तर? हे खाली आहेत ना, हे 3 जवळ तेच निवडली होती. चांगले आहेत, तरी चांगले आहेत ते. का कितीला म्हणते ताई? 150ला म्हणत आहे एक. भाव वगैरे नाही केला का? म्हटली ना भाव काही कमी कर म्हणून, तर 10 रुपये कमी होतील म्हणे. मग त्याच्यापेक्षा काही कमी नाही होत म्हणते. हो, आता रेटच आहे ना तो. 150 रुपयालाच मिळते. आता 10 रुपये कमी करते तर चांगला आहे ना. ताई बोला ना, पाहिजे का? लवकर सांगा, ते तिकडे गिऱ्हाईक आहेत. हो ना बापा, पाहिजे म्हणूनच तर आलो ना तुझ्या दुकानामध्ये. आता माझ्या ननंदबाई मिळाल्या, आता बोलूही नको का? नाही, बोला तुम्ही, पण ते गिऱ्हाईक आवाज मारून राहिले ना. तर लवकर सांगा. दे एक दे मला. बघा बापा, तुम्ही बघा कोणता घेता तर. मग म्हटलं नाही पाहिजे असं दिला तसं दिला म्हणून. ताई बघून द्या बरं चांगला. त्याच्यात का बघायचे, चांगलीच राहतात. तरी पण बघून द्या तुम्ही आपल्या पसंतीने. बरं बापा. हा घ्या वहिनी, हा चांगला आहे, टनटन वाजला मस्त. असं का? हो, झाला घेऊन करसा. द्या ना पैसे. हो, कितीला म्हणते? 140 रुपये द्या. बरं देतो. कोणता? पैसे आहेत का तुझ्याकडे, काही देऊ? नाही, माझ्याकडे नाही आहेत पैसे. आता तुम्हीच देऊन द्या. बरं द्या जी भाऊ, द्या पटकन द्या पैसे. 280 रुपये द्या. अरे 280 कसं? 140ला म्हटलं ना. हो, 140चा एक तर 2 घेतले ना, तर 280 नाही का?
अरे बाबा, आम्ही वेगवेगळे घेतलो ना, ते 140 देतात, मी 140 देतो. अरे सोनू, ए सोनू, हो हो, आलो आलो मम्मी, आलो. काय झालं मम्मी? तुझे पप्पांना बोलव ना बापा जेवण करायला. हं? आणि भाऊला पण बोलव, या पटकन जेवण करू. हो हो पप्पाजी, मम्मी बोलवत आहे. काय झालं? थोडंसं बातम्या पाहत होतो तर 3 वेळा आवाज देते कशी तर. अहो तर जेवण नाही करा का? हं? नुसतं जेव्हा पाहिला तेव्हा बातम्या पाहत राहता का? पाहता तर माहित नाही. तुला नाही समजत, तुला फक्त सिरियल पाहायला समजते. हो सिरियल पाहते मी. एखाद पाहिले का तसेच म्हणता तुम्ही. ते जाऊ द्या, चला ना जेवण करायला. मगाशी मार जसे म्हणत होते ताट बनव म्हणून, आता स्वयंपाक झाला तर बसले तिकडे. असा झाला का स्वयंपाक? मला का माहित, व्हायचा असेल म्हटलं. मगाशी विचारलं तर व्हायचा होता ना. रे ना, ते का झालं मग? तू म्हणत होती ना जेवण सांगू म्हणून, गेली नव्हती का? हो गेली होती ना. ते माधुरी ना ते जाबाई गावी गेले. गावी गेले? बापा काही सांगितलंही नाही ना. गावी म्हणजे ते इकडे गावाकडे गेले. गावाकडे इकडे ते आधी राहत ना, त्यांचं गाव आहे ना मुळगाव. कोणतं तरी नाव सांगितलं बापा, लक्षातही नाही येत. हां त्या गावी गेले. तिथं अकाजीचा कार्यक्रम आहे ना, तर करसा वगैरे पूजत असतील, तर तिथं बोलवला त्यांना. मी गेली होती की नाही तर चालले गेले होते. आता उद्या येणार आहेत, सायंकाळपर्यंत येतात का का ते, मग बोलवा लागेल. बापा हा सोनू तुम्हाला पाठवलं ना, आपण लटकला का तिकडे? जा, बनव ताट बनव, मी आहे, बोलवतो त्यांना दोघांनाही. हो आता तुम्ही तिकडे जाऊन लटकल नको. नाही नाही. आई उठल्या का? आवाज काऊन नाही दिले तर कोणता? आता झोपल्या होत्या तर नाही बोलवली. अहो बापा, रातभर झोप नाही लागली चांगली. आता सकाळी सकाळी डोळा लागला. डाळ झाली का धुवून? डाळ नाही व्हायची आहे. आता उठली तर मी झाडझूड वगैरे केली, सडा सुड्या, फरची गिरची पुसली. आता सारवाचं आहे तर सारवतो म्हटली. अहो तर बापा पहिले डाळ धुतली असती ना. पाणी झटल्या नाही पाहिजे का डाळीच्या? वाटावं नाही लागल का मग? वड्याची भाजी बनवशील नाही का? वड्याचं पाणी करावं लागते ना. इथे उडदाची डाळ धुवायला ना मला खूप वेळ लागते. तुमच्यानं पटकन होते तर म्हणलं आता तुम्ही उठल्यानंतर धुवाल. तर बापा उठवायला तर पाहिजेत होता. धुवून पाहत नाही ना, काही नाही. धुवून पाहावं लागते तेव्हा होते ना, येते लवकर. आता मी आहो तोपर्यंत, मग मी नाही राहिल्यावर कोण धुवून देईल? तूच तर धुशील. आई तसं कशाला बोलता? नाही तर का बापा, खरंच बोलते. चाय आण भरा लवकर, मग धुवून देतो डाळ. आणि पहिले जाऊन सांग ना सूर्यकांताच्या घरी ना, शांताच्या घरी. जाऊन सांग लवकर, मग लवकर येतील स्वयंपाक करायला. हो जाते ना जाते. तिकडे अंगणात मांडून दे डाळ, तिकडे धुतो मी. हो आई हो. आता का म्हणा बाबा या माझ्या सोन्याला, माझ्यासाठी डाळ धुवासाठी ठेवला नाही. आणि म्हणते कशी मला वेळ लागते डाळ धुवायला म्हणून धुतली नाही. सासूला कोणते काम द्यावा याच्याकडून शिकावा बापा, आजकालच्या सुनाकडून. आई कुंता कुठं गेली? आहे ना आहे. कुठं आहे कुंता? कुठं आहे? ते मागे गेली बापा. का म्हणतं, काही पाहिजे का? नाही आई, काही नाही पाहिजे. मी वावरात चाललो, ते आंबे आणावं लागतील ना. अरे बापा, एकही आंबा फरला नाही म्हणतेस यावर्षी. 2 बुडा आहेत आंब्याचे, फरला नाही म्हणतेस. हो ना आई, माहित नाही का झालं तर यावर्षी एक आंबा नाही फरला. आता पाहावं लागेल बाबा, कोणाच्या आंब्याचे आणावं लागेल आता. हो तर एक 5 आंब्याचा झोका आणशी ना, माहित आहे ना पूजासाठी लागते. हो माहित आहे ना आई. अरे ना ते परसाचे पानं आणशील, पात्राड शिवा लागते ना पूजेसाठी. हो बरं झालं आई आठवण काढून दिली तर. लक्षातच नव्हता माझ्या पळसाचे पानं आणायच्या. अरे कोणता थैला दे बरं, वावरात जातो, आंबे आणतो वावरातून. अहो तर आंबे कशाला लागतात? कालच घेऊन आणलं तरी आपण आंबे. का बाई तू आजच आली आहेस का? नवीन आहेस का? एवढे वर्ष झाले करसा पूजता तरी माहित नाही आहे? कच्चे आंबे लागतात ना बाई करसा पूजासाठी. ना कच्च्या आंब्याचा पना लागते नैवेद्यासाठी, त्या पिकल्या आंब्याचा नाही लागत. कच्च्या आंब्याचा पना बनवतात आणि सेवई, पापड, कुरमुड्या. होय माहित आहे म्हणा, पण आता आंबे नाही आहेत तर म्हणत होती. वावरात आहेतच नाही का, मिळतच नाही का कोणाच्या आंब्याचे? घरचे आंब्याचे नेत होते ना लोक. आता एक दिवस आणाल तर का मिळणार नाही का? 10-12 आंबे आणलास ना कच्चे तरी होते बेटा. हो आई, आणतो. बयाड सारखी गोष्ट करते हे माझी सुनाई. दे ना कुंता, दे ना लवकर थैला दे ना. अहो ते तुमच्या मागेच तर थैले लटकवले आहेत, तिथून घ्या ना एक थैला. अरे हो खरं, इथंच तर आहेत.
सगळ्यांना सवय खराब पडली आहे ना हातामध्ये मागायची. अहो तो नको न्या, तो खालचा न्या, खालचा थैला. डाग पडतात ना आंब्याचे. म्हणूनच तर तुला मागत होतो. मग तुझं असंच राहते. तो नको न्या, हा नको न्या, तो न्या. कोणता न्यायचा आहे तर दे, तूच काढून दे. मी नाही नेत काढून. हट बापा, आता त्याच्या खालचा न्या म्हणत आहो तरी काजी बापा तुम्ही पण. अहो सोनूचे बाबा गेले का? इकडे या, इकडे. काहून, काय झालं? अहो इकडे तर या, सांगते ना. काय झालं? कशाला आवाज दिली? अहो थोडासा शेण आणाल ना. याच्यासाठी बोलवायला लागते का? आता इथूनच म्हटली असती शेण आणाल म्हणून, तर आवाज नाही आला असता का मला? हट बापा, बेकारच बोलवली. आता तिकडेपर्यंत गेलो असतो, गोठ्यापर्यंत. हो जा जा. एक तास उशीर झाला. वावरात जावं लागेल ना, आंबे झोडझाड करतात. हो गेलाय विशाल, विशालला पाठवली. असं का? विशाल गेलाय का? हो हो, तुम्ही झोपूनच होते. मग विशाल उठला, फिरायला जातो म्हणे. तर मी म्हटलं तिकडे आंब्याकडे जाशील म्हटलं, बाबा येतपर्यंत तिकडेच राहशील म्हणून सांगितलं त्याला. असं आणाल पटकन शेण, पटकन सारव सुरव करून अंग पाय धुवून अजून कुंताच्या घरी जावं लागेल स्वयंपाक करायसाठी. सांगायला आले होते का? नाही आली सांगायला, पण येते ना, दरवर्षी सांगते ना. करसा पुंजन आपण त्यांच्याच घरी करतो ना. करसा पुंजतात ते, तर आपल्या घरचं जेवण ठेवतात ना त्यांच्या घरी. आपल्याला बोलवतात ना, माहित आहे ना. मग येईल आता सांगायला. आपले कामं पटापट आटोपून घेतो म्हणतो. हो ठीक आहे. अरे न शांता, ते आंबे पाठवली का त्यांच्या घरी? कोण्यासाठी? काल आणलो होतो ना आंबे. नाही, आता सोनू जवळ पाठवतो. त्यांचे आंबे ना यावर्षी एकही फरले नाही आहेत. हो का म्हणता? मागच्या वर्षी तर मार फरले होते बापा. मस्त रागायला जात होते. हो, मागच्या वर्षी मस्त पैसे कोळपले ना रमेशनं. मागच्या वर्षी आपला आंबा नव्हता फरला ना. आता आपला आंबा यावर्षी फरला, तर त्याचे आंबे नाही फरले यावर्षी. हो बापा, एक वर्षी फरतात आणि दुसऱ्या वर्षी नाही फरत. जा पटकन आणाल शेण. चल बापा, सडा रांगोळी वगैरे तर झाली. आता पटकन फरची पिरची पुसून टाकते. अरे सोनू, ए सोनू, कुठं गेला बापा हा पोरगा? कुकना काक नाही करत. शांत ताई, अरे कुंता ये ना, ये. ताई झाले का काम? नाही बापा कुंता, काम कुठे झाले? आता सडा सुडा रांगोळी बिंगोळी झाली. आता पोचा गिचा लावतो म्हटली. आता का ताई माहित नाही आहे का? अक्काजीला आमच्याकडे जेवण राहते तुमच्या म्हणून, स्वयंपाक करायला यावं लागते म्हणून. काम पटकन करायला पाहिजे ना. हो माहीत वगैरे आहे म्हणा, पण आता म्हटली यावर्षी बोलवते का नाही बोलवत. हो बापा, कालच येणार होती सायंकाळी सांगायला, पण बाजारला गेलो होतो आम्ही, तिकडेच उशीर झाला म्हणून मग मी काही आली नाही सांगायसाठी. अरे नाही, मजाक करते, माहीत आहे ना मला. आता झाले काम, फक्त आता पोचा लावते ना, थोडासा सारवून घेते ना, मग आंघोळ करते. आता येत आई पटकन आंघोळ बिंघोळ करून स्वयंपाकाला ये लवकर. हो ए कोणता, आता आली तर तूच नेऊन घे ना. आंबे आहेत पण्यासाठी, ने बरं. असं का, आंबे आहेत का? हो, काल ते हवा धुंद वगैरे आली असेल तर आणलायत बापा तुझ्या जिजाजी ना, आंबे आणलायत. चांगले आहेत 20-25. नेऊन घे, मस्त पणा होईल. हो, हेही गेले आहेत आता आंबे आणायसाठी. आता असं माहीत राहिलं असतं तर नाही गेले असते. जाऊ दे ना, गेले तर तू आता हे आहेत तर नेऊन घे. आणतील तर मग ते काही खुला बिला बनवून घेशील. हो, आता किती आणतात ना, किती नाही. आमचे तांबे एकही फरले नाही आहेत. दे ना ताई, मग दे लवकर, दे बापा लवकर दे. हो आणून देतो. कावेरी, अजून आंबे लागतील का? नाही आंबे की नाही लागत. वहिनीनं काल आणून दिला आंबे आहेत पण्यासाठी. फक्त सामान आणून द्या, किराणा पटकन. ते चिठ्ठी पकडल्या ना? हो आहे चिठ्ठी. का करते बापा हे माझी सून इथं उभी राहून? खरी ना मोठी लेंबडी बायको आहे हे. पूर्ण घर सारव सुरव केलो, ते दाळ धू धा करून दिलो, तरी याच्या होऊनच नाही राहिला. कावेरी, का झाला आत्या? का पाहून राहिली तर तिकडे? कोणाला पाहते? कोणाला पाहिजे ना आत्या? थोडीशी उभी आहो तर कोणाला पाहते म्हणता? बरोबर आहे का तुमचं? नाही बरोबर आहे का तुमच्या? मग काही बोलीन मी तर मलाच म्हणतील हे कावेरी मोठी खराब बायको आहे म्हणून. हट बापा कावेरी, आता सणाच्या दिवशी तोंड नको वाजव तू. असं तोंड म्हणजे मी वाजवतो नाही? आता कोणा म्हणलं कोणाला पाहते म्हणून? मी म्हणली का तुम्ही म्हणल्या? माणूस नाही बोलीन म्हणते तरी ना बोलावंच लागते. असे हे तुमचे बोल नाही दिसत लोकांना. जास्त नाही बोलत बापा, डाळ वाटून मागावची आहे सासूला माझ्या. जास्त बोलीन तर वाटूनच नाही द्यायच्या. काहून तर का म्हणत होत्या तुम्ही? काही नाही बापा, आंबे गिंबे मांडली का नाही म्हणलं शिजावासाठी म्हणून विचारत होती. तर तू तर
नाही नाही तसं नाही, तुम्ही म्हणले ना एका वेळेस की का पाहून राहिले तिकडे म्हणून, म्हणून मला राग आला. मांडली ना आत्या, मांडली, आंबे उकडायला मांडली. आता डाळ वाटायची आहे. दे ना तर मी वाटून देतो. तू स्वयंपाकाचा कर आयता आयता पटकन. अरे वा, स्वतःहूनच म्हणला, चांगला झाला. हो वाटून द्या बरं डाळ, मी तोपर्यंत स्वयंपाकाचा बघते, आयता आयता करते पटकन. आता हे कुठं गेले चिक्कूचे बाबा? अहो कुठं गेले? काय बाई, आता पाणी गरम आहे, पटकन आंघोळ करून घेते तर नाही. आणि मग नाही झाला का तुझा स्वयंपाक, नाही झाला का माझ्या मागे लावतील. भूक लागली करतील. अहो कुठं गेले होते तुम्ही? अरे ते परसाचे पानं आणायला गेलो होतो ना. पात्राळ शिवा नाही लागत का पूजेसाठी? असं काहून, का झालं? हो आंघोळ करा आणि करशामध्ये पाणी आणा ना भरून. झाला का तर स्वयंपाक झाला? हो आता होतं चला, फक्त आता शेवया उचवायच्या आहेत, पापड कुरवड्या फोडायच्या आहेत, बस झाला मग स्वयंपाकाच. असं का? ठीक आहे ना, करतो आंघोळ ना, आणतो पाणी. हो हो आणा पटकन. ए मम्मी चिप्स तळली, पापड फोडली, दे ना मम्मी, मला दे ना ग. नाही नाही गुड्डी, आता खायचे नाही आहेत. पूजा वगैरे होऊ दे. पप्पाजी करसा भरून राहिले. करसा भरू दे, मग त्याच्यानंतर. मम्मी मला भूक लागली ना, दे ना, दे ना मम्मी, दे ना. का झाला गुड्डी? आजी बघ ना, मला भूक लागली ना मम्मी, देऊन नाही राहिली. चिप्स पण तळलं, कुरवड्या फोडलं आणि पापडही तळून काढलं, तरी नाही देऊन राहिली. बघा नाही, हे जिद्द करून राहिली. आता थांब म्हणते, आता पूजा गिजा झाल्यानंतर खाईल मग. आता पूजा करायला वेळ आहे ना, देऊन दे ना तिला. नैवेद्यासाठी वेगळा काढ आणि देऊन दे थोडा थोडा. आता ते पोरगी कुठं थांबणार आहे का? जा बाई, आणशीन प्लेट आणशीन, जा. बापा कोणता पहिलेच ह्या पापड कुरवड्या चिप्स तळायला बसून गेली ना. वड्याची भाजी नाही बनवत का? वड्याचं पाणी बनवायचं आहे ना. आई ते शांताबाईला बनवशील म्हणत होती मी. आता ते याचीच आहे ना, केव्हा बनवेल तर. अजून डाळीचे वडे बिडे काढायचा ठेवली आणि हेच पहिले तळून राहिली. आई आता हे पुऱ्या आणि हे तळून घेते म्हटली. मग ते वडे तिखट राहतात ना, मग तेल तिखट होते. मग हे तिखट लागतात म्हणून आधी तळून घेते म्हटली. आता डब्यात ठेवीन ना तळून, काही नाही होत, नाही पडत नरम. आई तुम्ही तो आंब्याचा रस बनवून घ्या ना थोडासा. हो हो बनवतो. पहिले भाजी मांडावची ठेवलं ना, हा काम करायला बसली. हिच्याही काही समजे नाही बाबा. मावशी कोणता कुठं आहे? ते तिकडे तेल त्यावर बसली आहे मागे. बापा कोणता हात मारून टाकली. स्वयंपाकच झाला ना तुझ्या तर? नाही नाही ताई, स्वयंपाक गिंपाक काही झाला नाही बाबा. या पापड कुरवड्या फोडून झाला तरी झाला, स्वयंपाकच झाला. नाही नाही ताई, फक्त पन्हा बनवून झाला, भात झालाय आणि आता वड्याच्या वगैरे केली आणि हे पापड कुरवड्या वगैरे तळली. भाजी बनवायची तशीच आहे, कढी आणि भाजी आहे बनवायची. बापा तर मग हेच तळून काढून राहिली ना. आता वडे वगैरे बनवीन म्हटली तर हे आधी काढून टाकते म्हटले पुऱ्या नाही. आणि मुद्दाम भाजी नाही बनवली. भाजी ना तुझ्यासाठी ठेवली बनवायची ताई. यांना ना वड्याचं पाणी तुझ्या हातच्या आवडते मस्त. मला नेहमीच म्हणतात तू शांताबाई सारखा वड्याचं पाणी बनवतच नाही म्हणतात. असा मग बापा आता कुठं बनवू? तू तर ह्या चुलीवर हे कढई वगैरे मांडली. चूल खाली आहे ना ताई, ते पाणी गरम करायची चूल खाली आहे, तिथं बनव ना भाजी. बरं बरं बनवते. दे ना तर बापा. तेल तिखट मीठ कोणत्या गंजामध्ये बनवायचं आहे ते. हो हो आणून देते सगळं मी. अहो गुड्डीचे बाबा, गुड्डीचे बाबा. काय झालं कोणता? अहो जा ना बोरिंगवर, पाणी घेऊन या ह्या करशामध्ये. हो हो आणतो. झाला का तर स्वयंपाक झाला? हो बस आता होतं झाला. दे इकडे, दे करसा, आणतो पाणी. आणि कोणता लवकर कर थोडा, भूक लागली आता. हो म्हणूनच तर म्हणत आहे तुम्हाला, पाणी आणा तुम्ही, करसा भरून आणा. आणि मग पूजापाठ करायला सुरुवात करा. झाला नैवेद्याचा तर होऊनच गेला. पूजा झाली का मग लगेच जेवण करायला बसून जा. हो ना, जिजाजीला फोन करून घ्या. झाला म्हणा, येऊन जा म्हणा. हो हो लावतो फोन. पहिले पाणी आणून घेतो मग लावतो. रमेश भाऊ पाणी आणायला चालले का? हो हो पाणी आणायलाच चाललो. काहून वहिनीनं पाणी नाही भरलं का की गावी गेल्या वहिनी? अबे नाही झाबरू. अरे ते आज अकजी करत आहो ना घरी. अकजी? हो अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाला वडिलाच्या नावाचा करसा नाही भरत का? हा करसा आहे. ह्या करशामध्ये पाणी आणतो भरून बोरिंगच्या. असा असा हा करसा भरून राहिल्या नाही हो, तो त्याच्यासाठी चाललो बोरिंगवर पाणी भरायला. हो असा मी तर वेगळाच समजलो होतो बापा. आता वहिनीने तुम्हाला लावलं म्हटलं पाणी भरायला. हो एवढ्या दिवस लावते मला पाणी भरायला. घरी तर असेल ना पाणी गगऱ्यामध्ये, तोच काल नाही टाकत? अरे नाही बापा तसं नाही जमत ना. आंघोळ बिंगोळ करून बोरिंगवर जावं लागते पाणी आणायला आणि स्वतः आणावं लागते.
आता पूजा मलाच करायची आहे ना. कुंतासोबत तर मग स्वतः मुलालाच आणावं लागते पाणी कलशामध्ये भरून. असाही आहे का? नाही तर का आता लग्न होऊ दे तुझ्या. मग तुलाही भरावं लागेल ना कलश, पूजावं लागेल मग वडिलाच्या नावाचा. असं का? नाही तर का? जाऊ दे आता, मला वेळ झाली आहे. झालं का जेवण बिवण झालं? नाही बाबा, जेवण व्हायचं आहे. चल मग जेवण करायला. हो हो येतो. सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना माझा नमस्कार. सगळ्यांचं नाव घेतलं. काही भूलचूक झाली असेल तर माफ करून द्या बापा. आपल्या वडिलाच्या नावाचा करसा भरतो आणि त्या निमित्तानं 4 लोकांना जेवणही देतो. चला घ्या, पूजा झाली, आता पाया घ्या लागून घ्या. अरे शांताराम नाही आला का? आले ना मावशी, आले, समोर बसले. आवाज दे ना बाबा, पाया गिया नाही लागे का शांताराम? शांताराम भाऊ इकडे या ना, पायाला कायसाठी. झाली का पूजा करून झाली? हो हो झाली ना भाऊ, पूजा करून झाली. हो तो नैवेद्य चढवा ना तिथं. आता ठेवलंच आहे इथं. अहो तसं नाही होत ना. पात्राड तिकडे ठेवा नैवेद्याची आणि पाणी घ्या आता झारीमधलं हातामध्ये आणि वाळून टाका पाण्याने. असं का? असं करावं लागते का? तुम्हाला तर दरवर्षी सांगावं लागते. या ना भाऊ, पायाला काय या. तिकडे का करता? गरमी होत होती तर तिकडे बसलो होतो पंख्याखाली. कोणता सूर्यकांताच्या घरी नाही गेली होती का बोलवायला? आली नाही ना? गेली होती आई, नाही म्हणत होते आधी. एक ब्लाऊज आहे म्हणत अर्जंट शिवाचा, तर जमत नाही म्हणत. मग मी म्हटली ठीक आहे, ब्लाऊज वगैरे शिवा, मग जेवण करायसाठी या म्हटली. तर ठीक आहे म्हणाल्या. मग असं का? येईल मग. चला तर आता रमेश भाऊच्या इथला करसा वगैरे भरून झाला. त्यांनी आपल्या वडिलाच्या नावाचा करसा भरला. आता याच्यानंतर जेवण बिवण करू आम्ही. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मग ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाई गुड्डी, कापूर घे. हो आजी.